अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी माऊली या चॅनलवर सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत आहे, अभिनंदन आहे। स्वामींची ही शिकवण त्यांच्यासाठी जे कर्जबाजारी आहे, एकदा आपण हे नक्कीच ऐका। या कलियुगात प्रत्येक मनुष्य काही ना काही समस्याने ग्रसित असतात। स्वामी सेवा करायचा काही ना काही उद्देश असतो, काही गरिबीने परेशान असतात तर काही कर्जबाजारी असतात, तर जीवनात काही समस्या असते। मग आपण स्वामींना म्हणतो, हे सगळं माझ्या नशिबात का? पैशांची अडचण दूर व्हावी म्हणून स्वामी सेवा करतात। ही गरिबी दूर होऊ शकते का? मला पैसे मिळू शकतील का? त्यासाठी मला काय करावे? या प्रश्नाचे उत्तर स्वामींनी एक सत्य घटनामधून आपल्याला दिलेले आहे। ही एक सत्य घटना आहे। एक भक्त धन प्राप्तीची इच्छा मनात ठेवून तीर्थयात्रा करत होता। त्याच्यावर खूप जास्त कर्ज झालेले होते आणि त्याच्या मनामध्ये हे येत होतं की नक्कीच हे माझे पूर्व जन्माचे प्रारब्ध असतील। पूर्वजन्मी मी काही पाप केले असतील, ते मला या जन्मी भुगतावे लागत आहे। हे मनात बाळगून तो तीर्थयात्रा करत होता। तीर्थयात्रा करत करत तो अक्कलकोट पोहोचला। तिथे आल्यावर त्याला स्वामींच्या बाबतीत कळलं, हे पण कळलं की स्वामी एक अवतारी पुरुष आहेत। त्याच्या मनाला एक आधार मिळाला आणि त्याला वाटलं, माझी समस्या इथे नक्कीच दूर होणार आहे। हा विश्वास त्याच्या मनात येतो। मनात विश्वास आणि श्रद्धा ठेवून तो स्वामींसमोर हात जोडून उभा राहतो। स्वामींचे तेज आणि आजानुबाहू दिव्य रूप पाहून तो क्षणभर त्यांच्यातच लीन होऊन जातो। त्याला काही सुचत नाही, कारण की त्याला खूप जास्त आनंद होत होता। त्याच्या डोळ्यात अश्रुधारा होत्या। त्याच वेळी स्वामी त्याच्याकडे बघतात आणि बोलतात, काय रे ब्राह्मणा, काय इच्छा आहे तुझी? काय पाहिजे आहे तुला? बोल, निशंक आणि निर्भय होऊन बोल। स्वामींचे हे वाक्य ऐकताच त्याला खूप आधार मिळतो। तो बोलला, हे परब्रह्मा, हे स्वामी राया, माझ्या जीवनात पैशांची खूप जास्त अडचण आहे। माझ्या डोक्यावर खूप जास्त कर्ज आहे। मी कर्जबाजारी झालो आहे। कृपा करून आपण मला कर्जमुक्त करा, ही विनंती आहे। ब्राह्मणाचे हे वाक्य ऐकून स्वामी हसले आणि ब्राह्मणाला म्हणाले, अरे मी काय देणार तुला? मी तर संन्यासी आहे। माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही। माझ्या अंगावर फक्त एक ही लंगोटी आहे। तुला जर हवा असेल काहीतरी तर ही माती घे आणि इथून निघून जा। माती शब्द ऐकताच ब्राह्मणाला जरा वेगळेच वाटले। तो धीट होऊन स्वामींना बोलला, पण स्वामी राया, मी ही माती घेऊन काय करू? स्वामींना असा प्रतिप्रश्न करताच स्वामी जरा त्याच्याकडे बघून बोलले, माती घेऊन काय करू असे असं म्हणतोस तू? तुला माती घ्यायची असेल तर घे, नाही तर चालता हो इथून। निकल जाओ यहाँ से, एक क्षणभरी इथे थांबू नकोस। असं स्वामी बोलल्यावर त्याला काही समजले नव्हते आणि त्याचा नाईलाज होता, पण त्याला आतून मात्र वाटत होते की स्वामी आपल्यावर कर्जमुक्तीचा काहीतरी संकेत देत आहे। कदाचित या मातीने मूर्ती बनवून उपासना करून कदाचित स्वामी असेही संकेत देत असतील, असे तो मनोमन समजून पुढे गेला आणि बाजूलाच असलेले मातीचे जे ढेकूळ होते ते त्यांनी झोळीत टाकले आणि स्वामी दर्शन करून आपल्या मार्गस्थ झाला। तो आपल्या मार्गी निघून गेला। ब्राह्मण पुढे चालत असताना तो धीरे धीरे चालत होता। थोड्या दूर गेल्यावर अचानक त्याचे लक्ष त्याच्या झोळीकडे गेले। त्याला असं वाटलं की त्याची जी झोळी आहे ती खूप जास्त वजन होऊन गेले, त्याच्यामध्ये खूप जास्त जड होऊन गेली। त्याला काही समजत नव्हतं। तो विचार करायला लागला की हे असं काय होऊन राहिलंय। तर तो थोड्या दूर गेल्यानंतर एक मंदिरात थांबला आणि आपली झोळी जी होती ती उघडून बघितली, तर त्याला आश्चर्य झाले। स्वामींनी दिलेली मातीची जी ढेकूळ होतं, मोठा जो खडा होता मातीचा, त्याची चांदी झाली होती। स्वामींनी दिलेल्या मातीची चांदी झाली होती। ब्राह्मण म्हणाला, स्वामी राया, अरे
तुझ्या लीला तुलाच ठाऊक आहे राया, आम्ही तुझ्या लीला कधीच समजू नाही शकत. ब्राह्मणाच्या डोळ्यातून अखंड अश्रुधारा सुरू होऊन चुकल्या होत्या. त्याला स्वामींवर श्रद्धा आणि विश्वासाचे फळ मिळाले होते. ब्राह्मण नेहमी स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोट यायला लागला. स्वामींच्या सानिध्यात राहून आपले प्रामाणिक कष्ट मेहनत याचे धडे घेत होता. जी चांदी मिळाली होती त्या चांदीचा उपयोग करून नव्या उत्साहाने नवीन उद्योग केला. स्वामींनी त्याला पुन्हा नव्या जोमाने उभे केले होते आणि पैशाच्या कर्जातून तो कायमचा मुक्त झाला आणि पैशाच्या गरिबातून तो बाहेर आला. भक्तांनो, या सत्य घटनामध्ये ब्राह्मण गरीब होता, कर्जबाजारी होता. जेव्हा त्याला काही समजत नव्हतं तेव्हा तो स्वामींकडे मदतीला आला आणि जेव्हा स्वामींनी माती दिली तेव्हा त्याला काही समजत नव्हतं. पण स्वामींनी त्याला फक्त माती दिली नाही, त्याला एक संधी दिली होती. त्यानंतर त्यांनी कष्ट करून आपले कर्ज दूर केले होते. म्हणून स्वामी जे सांगतात, जे समजवतात, जे दाखवतात, जे संकेत देतात, तेव्हा ते आपण नाही ओळखले तर ते आपण संधीला फक्त एक माती समजून वाया घालू. स्वामींनी ब्राह्मणाला पैसे देऊन श्रीमंत केले नाही. स्वामींनी त्याला एक मार्ग दाखवला, थोडा हातभार लावला आणि स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर जाऊन त्याने कष्ट करून आपले कर्ज दूर केले आणि कायमचा गरिबातून मुक्त झाला. स्वामी त्याला एक क्षणात श्रीमंत करू शकत होते, पण त्याला त्याची किंमत कळली नसती. स्वामी या घटनेच्या माध्यमाने सांगत आहे, जगामध्ये कोणता सुद्धा कर्म आणि कोणालाच कोणताही कर्म चुकला नाहीये. कर्म करताना मी तुमच्या सोबत नेहमी आहे. तुम्ही मार्ग भटकाल तेव्हा मी मार्ग दाखवीन आणि तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ नक्कीच मिळेल. जीवनात कर्म महत्त्वपूर्ण आहे. भक्तांनो, त्या मातीची चांदी होऊ शकते तर विचार करा, आपल्या स्वामी भक्तीच्या प्रसादाचे फळ हे कसं असेल, ह्याची आपण कल्पना पण करू शकणार नाही. जीवनात कितीही संकट येऊ द्या, स्वामींना आपल्याला भक्ती नावाचा प्रसाद दिला आहे. ते आपल्याला भक्तीच्या माध्यमानेच आपल्याला कर्जमुक्त करतील. म्हणून जर कर्जमुक्त व्हायचं असेल तर स्वामी सेवा करा. स्वामींचा प्रत्येक स्तोत्र जो आहे तो स्तोत्र आपल्याला जीवनामध्ये पुढे वाढायचा संदेश देतो आणि हा विश्वास दिलवतो की ते आपल्यावर आहे आणि आपलं प्रत्येक संकट दूर होईल, चाहे ते कर्ज असो चाहे अन्य कोई संकट असो. मला मराठी बोलता येत नाही, चुकल्यास मला क्षमा करा. व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.